एक मोठी डील झाली तर धस ज्या वेगाने पुढे गेले त्याच वेगाने ब्रेक लागला। बावनकुळे धसांचे बॉस बावनकुळेंनी धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, राऊतांचा सवाल। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप। मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला, सुरेश धसांचा आक्षेप। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीत मोठी डील झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय। धस माघार घेणार हे आपल्याला आधीच एका व्यक्तीने सांगितलं होतं, असाही दावा राऊतांनी केलाय। माघार घेणे सुरेश धस यांची परंपरा असल्याची टीका। धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपने सुरेश धसांवर दबाव आणला। मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला। अजितदादांनी तातडीनं धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। तर IFFCO मध्येही घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडेंकडून दमानी यांच्या आरोपांचं खंडन, दमानी यांचं पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रदर्शन। मुंडेंचं प्रत्युत्तर, GR काढण्याची पद्धत आधीच समजून घ्या अशी केली टीका। मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे अधिकार देण्याचं कारण काय, कोणाचंच ज्ञान काढण्याआधी स्वतःला किती आहे हे तपासून पाहावं, अंजली दमानी यांचं ट्विट करत मुंडेंना उत्तर। 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल तर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंबाबतीत मीडिया ट्रायल होणं योग्य नाही, धनंजय मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, मुंबईतील वायवी चव्हाण सेंटरला दोघांची भेट। करुणा मुंडेंना केलेली मारहाण, इतर आरोपींची माहिती सुळेंना दिली। देशमुख कुटुंब उघड्यावर पडलं आहे, आता आम्हाला यात लक्ष घालावं लागेल, ठाकरे गटाचे सर्व नेते बीडला जाणार, आमच्यानंतर उद्धव ठाकरे देखील जातील, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार, दिल्ली मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब, दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान होणार। तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याबद्दल मनापासून आभार, मुख्यमंत्री पदाच्या घोषणेनंतर रेखा गुप्ता यांची प्रतिक्रिया। रेखा गुप्ता यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष, एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। विजेंद्र गुप्ता दिल्ली विधानसभा अध्यक्ष असणार, विजेंद्र गुप्ता रोहिणी विधानसभेतून भाजपचे आमदार आहेत। दिल्लीत मुख्यमंत्र्यांचा 6 मंत्री शपथ घेणार, आज रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशींकडून रेखा गुप्तांना शुभेच्छा, तर भाजपने दिल्लीतील जनतेला दिलेलं आश्वासन त्या पूर्ण करतील अशी आशा व्यक्त केली। मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, आज दिल्लीत मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला आणि 21 तारखेला मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावणार। आग्रा शिवरायांचं स्मारक बनवण्यास यूपी सरकारनं परवानगी द्यावी, आई शपथ सांगतो ताजमहलहून जास्त लोक स्मारकासाठी येतील, तसं नाही झालं तर नाव बदलेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते, महाराजांची लढाई कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आग्र्याच्या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम दाखवला होता, तो दिवस युक्ती दिन म्हणून महाराष्ट्र साजरा करणार, आशिष शेलार यांची मोठी घोषणा। महाराष्ट्रात 2017 सालीच करमणूक कर नेहमीकरता रद्द करण्याचा निर्णय, छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छावा चित्रपट पाहिला, यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांचीही उपस्थिती। लोअर परळमध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद झाल्यानं प्रेक्षक संतापले, आमदार सुनील शिंदेंनी जाब विचारला, स्क्रीन खराब झाल्यामुळे शो थांबवल्याचं स्पष्टीकरण। कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार, फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा आरोप, तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारे फितूर आता फडणवीसांसोबत राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर मग या शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा। शरद पवार इतरांच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, काहींनी स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून एकनाथ शिंदेंना सांगितलं की शरद पवारांचा मुख्यमंत्री पदाला विरोध आहे, उदय सामंतांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। मनपा निवडणुकीत ठाण्याचा भगवा फडकवायचा आहे, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान। पुण्यातील ठाकरे गटातील काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार, येत्या 2 दिवसात नावासह माहिती देणार, उदय सामंतांचा दावा। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका, पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार, तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेणार। उद्धव ठाकरेंनी बैठका आधी घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती, पक्षातील गळती रोखण्यासाठी आता प्रयत्न सुरू, ठाकरेंच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीवर प्रताप सरनाईक यांची टीका।
सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहत असाल तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. नितेश राणेंचा इशारा. तर मला फक्त हिंदूंनी मतदान केलं, प्रशासनाचा बॉस मीच आहे, राणेंचं वक्तव्य. राऊतांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचे प्रश्न मांडावेत. राऊतांनी समस्यांवर बोलावं, मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं राऊतांना आव्हान. संजय राऊतांच्या वक्तव्यांना मनावर घेत नाही, मतदारांनी खरी शिवसेना कोणाची दाखवून दिलं. प्रताप सरनाईक यांचा राऊतांवर हल्लाबोल. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या शिवसन्मान यात्रेत आज भुजबळांची उपस्थिती. छगन भुजबळ प्रत्येक कार्यक्रमाला असतात, शिर्डीतील कार्यक्रमाला देखील भुजबळ उपस्थित होते. आमच्या घरातील विषय आम्ही घरात सोडू, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. छगन भुजबळ वरिष्ठ नेते, ते कार्यक्रमाला हजेरी लावतात. छगन भुजबळ नाराज आहेत असं लोक म्हणतात. भुजबळांच्या नाराजीवर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. जालन्यातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या श्रेयवादावरून खोतकर आणि दानवेंमध्ये जुंपली. सौर ऊर्जा प्रकल्पाचे श्रेय बागडबिल्ल्यांनी घेऊ नये, अर्जुन खोतकरांचं विधान. उपमुख्यमंत्री शिंदे 24 फेब्रुवारीला प्रयागराजला कुंभमेळ्यात जाणार. शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे पाहणी दौरा करणार. कुंभमेळ्यात शिंदे साधू महंतांची भेट घेणार, सूत्रांची माहिती. कमाल खानच्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री कारवाई करणार. महाराजांबद्दल कोणीही असं लिखाण केलं असेल तर सामान्य माणूस सहन करणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरला पोलीस आयुक्तांकडून क्लीन चिट देणाऱ्याचं डोकं तपासलं पाहिजे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे संतापले. सरकारच्या आशीर्वादामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाई नाही, सोलापूरकरला सरकार पाठीशी घालतंय, मनोज जरांगेंचा आरोप. आव्हाडांना कंटाळून अनेक नेते गेलेत. अजितदादांचा आरोप हा चुकीचा. आव्हाड कार्यकर्त्यांना काय ताकद देतात हे सगळ्यांना माहितीये, नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. आव्हाडांना कंटाळून अनेक नेते गेल्याचा अजितदादांचा आरोप चुकीचा. आव्हाड कार्यकर्त्यांना काय ताकद देतात हे सगळ्यांना माहिती, नितीन देशमुख यांनी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दिलासा. खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्याबद्दल कायमस्वरूपी सूट मिळावी यासाठी राहुल गांधींची विशेष अर्ज जो होता तो मंजूर झालाय. शरद पवार आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार. दिल्लीत पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पवार आणि राऊत एकत्र येणार. पवारांवरील टीकेनंतर राऊत पवारांसोबत पहिल्यांदा एकत्र एका मंचावर. लोकांनी दिलेली संधी घालवू नका, त्याचं सोनं करा. भरत गोगावले यांचा शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांना सल्ला. राहुल सोलापूरकर महाराजांची उंची कमी करत आहे. राहुल सोलापूरकरला लाज वाटत नाही. महापुरुषांबाबत चुकीचं बोलणाऱ्यांना सरकारने आत टाकलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांची सरकारकडे मागणी. पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरला दिलेली क्लीन चिट मागे घ्यावी. सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा, दीपक केदार यांची मागणी. सर्वसामान्यांसाठी खुशखबर, सिडको 3 आठवड्यात पुन्हा लॉटरी काढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मुंबईत 93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका. शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव. राहुल गांधी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना श्रद्धांजली शब्दाचा वापर. भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. औरंगाबादच्या पिलावळीकडून अजून ठेवणार. मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल. राहुल गांधी यांचा भाव नमन करण्याचा, अभिवादन करण्याचाच आहे. उगाच धसामा करून राजकारण करू नका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर. राहुल गांधींना एक पुस्तक द्यायला पाहिजे. श्रद्धांजली आणि कधी द्यायची आणि अभिवादन कधी करायचं ते समजायला पाहिजे. शायना एनसींची राहुल गांधींच्या पोस्टबाबत प्रतिक्रिया. राहुल गांधींना शिवरायांबद्दल काही माहिती नसावी. गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं. राहुल गांधी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या ट्विटनंतर प्रताप सरनाईक यांची टीका. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळे यांचं अल्पशा आजारानं निधन. त्यांच्या निधनानंतर शरद पवार आणि अजित पवारांकडून ट्विट करत दुःख व्यक्त. किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी टास्क फोर्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोणताही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया. मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढतायत. आम्ही निषेध करायला गेलो, आम्हाला आडवे आले. राऊतांचा राणेंवर निशाणा. पुण्यातील शिवसृष्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आम्ही तिघे मावळे 50 कोटी निधी देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची.
डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारत कारवाई प्रकरणी शिवसेना आणि ठाकरे गटात वाद. अनधिकृत इमारती बांधणारा खुलेआम शहरात वावरत असल्याचा दीपेश म्हात्रेंचा आरोप. तर सुरक्षा काढून माझी हत्या करायची आहे, शिवसेनेच्या सुजित नलावडेंचा आरोप. आम्हाला बेघर करू नका, डोंबिवलीतील 55 वर्षीय अपंग महिलेनं व्यथा मांडली. डोंबिवलीमधील महारेरा फसवणूक प्रकरणात 65 इमारतींवर कारवाई. जळगाव जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये युरियाच्या अतिवापरामुळे नायट्रेटचं प्रमाण वाढलं. जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे नमुने घ्यायला सुरुवात. अंबरनाथच्या महालक्ष्मी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार. कोकण विभागातील 354 पतपेढ्यांमध्ये अव्वल स्थान. अंबरनाथमध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो. शिवसैनिक पवन वाळेकर याच्याकडून आयोजन. चित्रपट पाहण्यासाठी 100 महिलांची उपस्थिती. नवी मुंबई सांडपाडा पोलिसांकडून 51 मोबाईल फोनचा शोध घेत नागरिकांना परत ते केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या नेतृत्वात अंबरनाथच्या जीआयपी धरणात बुडालेला तरुण अजूनही बेपत्ता. अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू. उल्हासनगरात 2 अट्टल चोरांना अटक. आरोपींकडून 2 रिक्षा आणि 1 दुचाकी जप्त. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. उल्हासनगरमध्ये चाकू घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याची दहशत. कॅम्प 3 मधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. उल्हासनगरात पाण्याचा फुगा मारल्यानं वादातून तुफान राडा. 7 ते 8 जणांच्या टोळीकडून दुकानात घुसून दोघांना बेदम मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबईच्या पनवेलमधून 17 रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला बुलढाण्यातून अटक. आरोपीकडून 12,45,000 रुपये किमतीच्या 18 रिक्षा जप्त. अंबरनाथमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन. नागरिकांना मोडी लिपीतील पत्र आणि शिवकालीन नाणी पाहण्याची संधी. प्रदर्शनाला आमदार किसन कथोरे आणि बालाजी किणीकर यांची भेट. नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांकडून 163 मोबाईल तक्रारदारांना परत. रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या पथकाची विशेष कारवाई. उल्हासनगरात चूक नसतानाही दंड भरतोय दुचाकी चालक. त्याच्या गाडीची नंबर प्लेट लावून दुसरा व्यक्ती नियम मोडत असल्याने दुचाकी चालक हैराण. वाहन चालकाच्या तक्रारीकडे पोलिसांचं दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात चांगला दर मिळत असल्याने केळी तोडणीला सुरुवात. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे केळीची मागणी वाढली. नंदुरबार जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ. वारंवार अपघात होत असलेल्या 18 ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित. मात्र प्रशासनाच्या वतीने उपाययोजना नाही. नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट. शहरात वाहन चालकांकडून बेशिस्त पार्किंग होत असल्याने रहदारीला मोठा अडथळा. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहांडे यांच्या विरोधात आंदोलन. लहांडे यांची तातडीने बदली करण्याची मागणी. बदलापुरातील एका हॉटेलमध्ये अन्नपदार्थांवर घुशींची मेजवानी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नागरिकांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी. धुळे शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिक हैराण. धुळ्याच्या आर्वी शिवारातील धाडरे गावात नवनाथ महाराजांचा यात्रोत्सव संपन्न. यावेळी भाविकांकडून नवनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी काढण्यात आली. शेतकऱ्यांना न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश. बीडच्या अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण आदेश. धुळ्याच्या अमळनेरमधील धुळे रोड आणि पिंपळे रोड परिसरात 11 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार. 19 मार्चला पुण्यातील आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा रघुनाथदादा पाटलांचा इशारा. मिरची पिकाला पीक विमा संरक्षण द्या. चंद्रपूरमधील मिरची उत्पादक शेतकरी आणि कृषक स्वराज्य शेतकरी संघटनेची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी. पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकरांची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा. सिंचन प्रकल्प, कालवे, धरणातील पाण्याच्या समस्यांवर चर्चा. परभणीच्या राणी सावरगावातील नवीन रोडवर गतिरोधक काढण्याची मागणी. गतिरोधक काढण्यासाठी रस्त्यावर झोपून सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन. नागपुरात शिवकालीन वाघनखा आणि शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. लंडनवरून आणलेली वाघनखा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. हिंगोलीत आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्याची मागणी. किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्याचीही आंदोलकांची मागणी. धुळ्यामध्ये आरोग्य मित्र बेमुदत संपावर. किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याची आरोग्य मित्रांची मागणी. अमरावती जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांचं निलंबन. निलंबनाच्या कारवाईचे परिचारिका त्यामुळे आक्रमक. कारवाई मागे न घेतल्यास काम बंदचा इशारा.
नीरा नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिक आक्रमक. माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर नागरिकांचं आंदोलन. प्रशासनाने नीरा नदीची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, आंदोलकांची मागणी. बीडमधील बिंदुसरा नदीत घाणीचं साम्राज्य. यंदा पर्जन्यमान कमी झाल्यानं फेब्रुवारीतच नदी कोरडी. पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी.